नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक याच्या संदर्भाबद्दल जवळजवळ आपण 8 व्हिडिओ बनवले. त्याचा हा 9वा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा की वाहतुकीचे नियम आणि सुरक्षा या संदर्भाबद्दलची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जे सांकेतिक आहेत तर ते सांकेतिक नेमके कोणकोणते आहेत या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया आणि त्याच्या खुणा नेमक्या कोणत्या आहेत या संदर्भाबद्दलची एक आपण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. लक्षात ठेवा की एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ नेमका काय होतो. म्हणजे एखाद्या वाहन चालकाला जायचं असं हात वर केलाय आणि ते या पद्धतीने हात करतोय तर त्यानुसार त्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की त्याला तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे असा एक त्याचा अर्थ हा त्याच्यातून ध्वनित होतो. म्हणजे तो इशारा आता तो गाडी स्लो करतोय, आता त्याला थांबवण्याची परिस्थिती निर्माण झाली असा होतो. म्हणून त्याच्या वाहनाचा वेग काय करतो, तो कमी करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेलं असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो. तर पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ती ओलांडू नये हा त्याचाच अर्थ होतो असा आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे रस्त्यावर जर सलग पिवळ्या रेषेने जर मार्किंग केलं असेल तर त्याचा अर्थ पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा तिला ओलांडू नये असा होतो. सुरक्षिततेसाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे असा आपल्याला उल्लेख करता येईल. वाहन आणि महामार्गाच्या संदर्भाबद्दल आपण माहिती पाहू. आता लक्षात ठेवा की भारतात नव्याने पदार्पण झालेली इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट ही कोणत्या रंगाची असते तर अर्थातच ती हिरव्या रंगाची असते. म्हणून हा एक भाग तुम्ही इथं लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहेत तर त्या रस्त्यावर पाहतो तर पर्यावरण पूरक असल्यामुळं तर त्या कशा वाहनाचं रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही हिरव्या रंगाची असते. 3 लेन असलेल्या एक्सप्रेसवेवरील सर्वात उजवीकडील लेन कशाशी संबंधित असते तर लक्षात ठेवा फक्त ओव्हरटेक करणाऱ्या गाड्यासाठी म्हणून ती लेन असते. हा एक भाग लक्षात ठेवा. म्हणजे एक्सप्रेसवेवर साधारणतः 3 लेन असतात. म्हणजे 1, 2 आणि हे 3 लेन असतात. तर यामधल्या सर्वात उजवीकडील जी लेन आहे तर ती फक्त ओव्हरटेक करण्यासाठी राखीव आहे. ओव्हरटेक केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, मूळ लेनमध्ये येणं गरजेचं आहे. परवाना आणि शिस्तीच्या संदर्भाबद्दलचे प्रश्न आपण पाहू. जर एखादा वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालवू शकतो तर कोणतंही वाहन तो चालवू शकत नाही. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे जर परवाना निलंबित झाला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की चालकाला रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्यास किंवा कोणताही कायदेशीर अधिकार हा उरत नाही. त्यामुळे निलंबित कालावधीत तो कोणतेही वाहन चालवू शकत नाही. हा भाग तुम्ही नीटपणाने लक्षात ठेवा. लक्षात ठेवा की मोटरसायकल चालवताना जर हाताने इशारे करण्याची गरज भासली तर कोणत्या हाताने करायला पाहिजे तर लक्षात ठेवा की ते हातवारे जर 2 व्हीलर चालवत असाल तर ते फक्त उजव्या हातानेच काय करता येईल, तुम्हाला हातवारे करता येईल. हा एक भाग लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवा मोटरसायकल चालवताना हाताने करावयाचे जे इशारे आहेत ते फक्त उजव्या हाताने करणं गरजेचं आहे आणि हे कायद्यानं बंधनकारक आहे. उजव्या हाताने केलेले इशारे इतर वाहन चालकांना काय करतात, सहज दिसतात. म्हणून हा एक भाग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उत्सर्जन आणि मानकाच्या संदर्भाबद्दलचे जे प्रश्न आहेत तर त्या संदर्भाबद्दल पाहू. वाहनाच्या बाबतीत वापरले जाणारे BS4 हे मानक कशाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा वाहनातून निघणारं जे उत्सर्जन आहे तर त्याच्याशी संदर्भातील हे BS4 हे मानक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा की BS4 म्हणजे काय, भारत स्टेज हे मानक वाहनातून निघणारं जे उत्सर्जन आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि कार्बन मोनॉक्साईड किंवा प्रदूषित घटक नियंत्रित ठेवण्यासाठी भारत सरकारने हे मानक सुरू केलेला आहे. हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे BS6 ही प्रणाली सध्या भारतात कशी मानली जाते तर लक्षात ठेवा की BS6 ही अत्याधुनिक प्रणाली ही मानली जाते. म्हणजे भारतात BS6 जी आहे ही प्रणाली सर्वात अत्याधुनिक ॲडव्हान्स मानली जाते आणि ही पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत कडक निकष याचं पालन ही करते. त्याच्यानंतर सुरक्षितता आणि तंत्राच्या संदर्भाबद्दलचे प्रश्न आपण पाहूया. लक्षात ठेवा की वाहन चालवताना वापरला जाणारा सेकंड रूल ही संकल्पना काय दर्शवते तर सेकंड रूल ही कल्पना काय दर्शवते लक्षात ठेवा की वाहने समोरील वाहनापासून काय करणार 2 सेकंद हे काय केलं पाहिजे, अंतर हे ठेवलं पाहिजे. हा रूल दर्शवतो.
हा नियम सुरक्षित अंतर राखण्यासाठी आहे, म्हणजे वाहन चालकानं आपल्या समोरील वाहनापासून किमान 2 सेकंदाचं अंतर देखील सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत ही काय करता येईल, आपल्याला गाडी थांबवता येईल, यासाठी हा रूल आहे. त्याच्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे? अर्थातच ती कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही वाहतूक संशोधन व प्रशिक्षणाचं काम करणारी भारतातली महत्त्वाची संस्था ही कुठे आहे? पुणे या शहरात. कुठे, कोणत्या ठिकाणी? भोसरी परिसरामध्ये आहे. हा एक भाग लक्षात ठेवा. आता एक भाग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की नेहमी सीट बेल्ट, किंवा तर तुम्ही 4 व्हीलर चालवत असाल किंवा इतर जे वाहन आहेत तर ते जर तुम्ही चालवताय त्यावेळेस तुम्ही सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, सीट बेल्ट लावा. 2 व्हीलर चालवत असाल तर हेल्मेटचा वापर करा. गाडी चालवताना मोबाईलचा वापर हा टाळला पाहिजे. वेग मर्यादेचं काटेकोरपणाने पालन केलं पाहिजे. मद्यप्राशन करूनही कधीही वाहन चालवू नये. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचाही वापर हा केला जावा. त्याच्यानंतर वाहतूक नियमन संचच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. मोटार वाहन अधिनियम 1988 आणि रस्ते सुरक्षा नियमनाची माहिती या संदर्भाबद्दलचे प्रश्न आपण पाहू. मोटार वाहन अधिनियम 1988 चा विस्तार किती आहे? किंवा किती आहे म्हणजे संपूर्ण देशासाठी आहे. हा एक भाग लक्षात ठेवा. 1988 चा म्हणजे कोणताही केंद्रीय कायदा, लक्षात ठेवा कोणताही केंद्रीय कायदा, जसे की मोटार वाहन अधिनियम 1988 हा संपूर्ण भारतासाठी लागू केला आहे. हा कायदा संपूर्ण भारतातील रस्ते सुरक्षेसाठी समान नियम हे सुनिश्चित याच्यातून केलेले आहेत. PUC चे पूर्ण रूप काय आहे? तर लक्षात ठेवा, पोल्युशन अंडर कंट्रोल. हे PUCचं एक लॉंग फॉर्म म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. PUC हे कशाच्या संदर्भात आहे? तर प्रदूषणाशी संबंधित प्रमाणपत्र आहे. याचा पूर्ण अर्थ पोल्युशन अंडर कंट्रोल. हे नियंत्रित असा होतो आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हा एक अनिवार्य भाग आहे. क्लच रायडिंग म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, क्लच रायडिंग म्हणजे काय? क्लच प्लेट अर्धवट दाबून हे काय करायचं? वाहन चालवायचं. याला क्लच रायडिंग असं म्हटलं जातं. पण लक्षात ठेवा, जेव्हा चालक प्लेट पूर्ण न सोडता अर्धवट अशा पद्धतीनं दाबून वाहन चालवतो तेव्हा त्याला क्लच रायडिंग असं म्हणतात. त्यामुळं क्लचची प्लेट ही काय होते? लवकर झीज होते आणि इंजिनवर एक प्रकारे काय येतो? ताण येतो. त्याच्यानंतर वाहनातील तापमापक काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा, तर ते इंजिनचं असणारं जे तापमान आहे ते दर्शवतं. वाहनातील तापमापक इंजिनाचं तापमान दर्शवतं. यामुळे इंजिन ओव्हरहीट किंवा अति गरम होत नाही आणि हे चालकाला कळतं आणि संभाव्य नुकसान हे त्याच्यातून टाळता येतं. नेक्स्ट आहे टेल गेटिंग. या शब्दाचा अर्थ काय आहे? तर लक्षात ठेवा, टेल गेटिंगचा अर्थ आहे पुढील वाहनाच्या मागे अगदी नजीक चालवणे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पुढील वाहनाच्या अगदी मागे सुरक्षित अंतर न राखता धोकादायक पद्धतीने चालवलेला टेल गेटिंग म्हणतात. यामुळे अचानक ब्रेक लावल्यास भीषण अपघात हा होऊ शकतो. खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? हॉटेल, अल्प, म्हणजे आता हे जे चिन्ह आहे तर हे नेमकं काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा, तर हे दर्शवतं हॉटेल किंवा हॉटेल आहे किंवा अल्पोपहाराची सोय आहे हे त्याच्यातून दर्शवतं. आणि लांबच्या प्रवासात विश्रांतीसाठी म्हणून हे आवश्यक आहे. खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा, हे चिन्ह जे आहे तर हे काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा की हे अरुंद रस्ता आहे हे त्यातून दर्शवतं. अरुंद रस्ता म्हणजे या पद्धतीचं चिन्ह आहे. त्रिकोणी इशारा चिन्हावरून हे स्पष्ट होतं की पुढे अरुंद रस्ता आहे. अशा वेळी चालकानं वाहनाचा वेग कमी करावा आणि सतर्क राहणं हे गरजेचं आहे. वाहतूक चिन्हामध्ये 3.5 मीटर असं लिहिलं असल्यास त्याचा अर्थ नेमका काय होतो? तर लक्षात ठेवा की 3.5 मीटर पेक्षा उंच वाहनांना इथं परवानगी नाही, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे निर्बंधात्मक चिन्ह दर्शवतं 3.5 मीटर पेक्षा जास्त उंची असलेल्या वाहनांना तिथून अंडरपास किंवा पुलाखालून जाण्यास परवानगी नाही. खालीलपैकी कोणतं चिन्ह जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता दर्शवतं? तर लक्षात ठेवा, पहिल्याचं चित्र असलेलं चिन्ह जे आहे तर ते जनावर येण्याची चिन्ह दर्शवतं. यामध्ये ग्रामीण भागात किंवा शेतजमिनीवरून जाणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे चित्र त्रिकोणी इशारा चिन्ह म्हणून वापरलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.